सो आता आम्ही चाललेलो आहे मसाला बनवायला कॉटन ग्रीनला लालबागला. सो मी आणि मम्माच चाललोय, पप्पा नाही येते कारण काम आहे, पूर्ण पण नाही येते. आता आम्ही चाललोय दोघी आणि ताई गेली आहे कामाला. मस्त की नाश्ता केलाय सकाळचा. मी काय होतं मटकीची भाजी आणि चपाती खाल्ली. सो चला जाऊया आता. सो आता बसलेलो आम्ही टॅक्सीमध्ये आणि आता चाललोय लालबागला. हे बघा ही मम्मा फुल गरम होतंय, फुल गरम. आणि एक तर टॅक्सी भेटत नव्हती, मुश्किलने टॅक्सी भेटली आम्हाला आता. तर तिकडे जाऊन बघूया किती वेळ लागतोय, काय काय नाही. मम्मा ऑर्डर देईल मसाल्याची वगैरे, बघू काय होतंय. तर आता मम्मा ऑर्डर मसाले ते काका ऑर्डर घेत आहेत. वजन करणार ना सगळं आणलंय घरातून तिचं सामान. किती लागेल ती बघा, अजून जे आणलेले आहे तेवढी. लागते ते बघा तुम्ही, तरी अंदाज किती होतील टोटल मारून. हां वजन त्याला पनवेलला जायचं आहे. असं आहे, आम्ही इथूनच मसाला बनवतो चव्हाण अँड सन्स मध्ये. ते 4 नंबर दुकान नंबर 4 आहे. खूप गर्दी आहे, गरम तर बेकार होते. पण सावलीत बसलोय आहे माझ्याकडे गर्दी आहे किती. तर मम्मा गेली आता बघायला मसाला वजन वगैरे सगळं. ते बघा तिकडे गेली आहे बघायला काय वजन आहे काय नाही. आता बघू आमचा मसाला कधी बनतोय काय माहिती. 1 तास सांगितलंय काहीतरी, पण बघूया. फुल कंटाळतोय, भूक लागली आहे. जाताना काहीतरी जेवून जाऊ आम्ही. आणि इथे ना सगळ्यांचे मसाले असे ना ठेवलेत, भाजून ठेवले. हे बघा तर इथे मम्माला कंटाळा आलाय म्हणून आईसोबत फोनवर बोलते. आईसोबत बोलते फोनवर आणि ते चालू आहे. मसाला कधी भेटेल काय माहित नाही. आता आमचा मसाला झालाय, कुटतोय आतमध्ये वाटतं, कुटायचं काम चाललं. सो आता आम्ही आलेलो आहे हॉटेल, वृंदावन हॉटेल आहे ना तिकडे आलो आहे. आणि मम्मा मस्त मेन्यू बघते काय मागवायचं. काय मागवतेस? आम्ही तर विचार करतो की पनीर तवा पुलाव मागवायचा आणि बस बघू. एवढं आधी पनीर तवा पुलाव मागवतो. क्वांटिटी बघू, क्वांटिटी 2 जणांची आहे असं आम्ही विचार करतो. ठीक आहे. आणि ते मस्त वाटतं एकदम कूल. तिकडे एवढं गरम होत होतं तरी थंड हवा येत होती, पण एवढी नव्हती येत. ठीक आहे. हे बघा इथे अख्ख्या प्लेटची घाण करून ठेवली आहे. आचार घेतलंय आणि अख्खं घाण करून ठेवलंय. पप्पाचा उमेश लिहिते. आलेली कधी तू पहिलं? कशी टेस्ट आहे?
तुम्ही आलेले. हो, ही आणि हिची मोठी जाऊबाई म्हणजे मोठी मम्मा दोघी आलेल्या. मी तर फर्स्ट टाईम येते, सो मला माहीत नाही कशी टेस्ट आहे. आपण बघूया आता टेस्ट कशी लागते ते. देतो बस बस बस. ॲक्च्युली ना सीन झालंय, मी नंतर सांगेल होतं तुम्हाला. कसं लागतंय सांगचं. कशी टेस्ट आहे मसाला. एवढा वेळ थांबल्यानंतर आम्ही खातोय काय. ऑसम टेस्ट आहे. जेवतो, नंतर भेटूया. फिनिश्ड. माझी प्लेट तुम्हाला एवढी क्लीन दिसत असेल ना, म्हणजे की मला जेवण आवडलेलं आहे. तुला आवडलं? मला पण आवडलेलं. यम होतं, टेस्टी होतं. पोट भरून जेवलो आहे. मसाला झाला आहे, सगळं झालं आहे, जेवण पण झालं आहे. आता मी घरी जाऊ. आज बिल मी पेड करणार आहे. तुम्हाला एक जोक सांगते बिलचा. एकदम भारी जोक आहे. मम्मी तर पागल झालेली फुल आहे ना मम्मा. बट ठीक आहे, आता मी जातोय घरी. आणि त्यांनी छास मागवलाय बघा, मस्तपैकी छास. आता बघू, एवढा तू संपवणार नाही, एवढं संपवणार नाही. ट्राय तर करून बघूया. ठीक आहे, मला नाही आवडलं एवढं. बोलते नाही आवडलं, रिटर्न कर. ठीक आहे, पण टेस्ट ओके ओके आहे. सो मस्तपैकी पोटभर जेवण झालेलं आहे आमचं. आणि आता आम्ही निघालोय घरी जायला. खूप छान जेवण होतं, इतकं टेस्टी होतं ना. आणि आमच्यासोबत सीन झालाय. हे मम्मीने काय केलं, ॲक्च्युली आम्ही पप्पांना बोललेलो की आम्ही कॅश आणलेली सोबत, पण पप्पांनी एवढी कॅश नव्हती दिली सोबत. कारण आम्ही बोललो की लागले तर आम्ही फोन करू, तुम्ही मला ऑनलाईन पाठवा. आणि पप्पांनी पैसेच नाही पाठवले ऑनलाईन. आणि ही एकदम टेन्शन मध्ये, अरे पैसे हॉटेलमध्ये गेली, बसली, ऑर्डर दिली आरामात. ऑर्डर यायच्या आधी हिचं चालू आहे, यार पप्पाला फोन कर, पैसे नाही पाठवले तर अजून फोन कर फोन कर. आणि पप्पा पण हा पाठवते, ठेव, हा पाठवते. पाठवतच नव्हते. नसते पाठवते, ताईने लगेच पाठवले असते. हा, ताईने पाठवले असते लगेच, पण पाठवले पप्पानी. तेव्हा ती पोटभर जेवली आहे. असं आहे. आता मी निघतोय. माझ्याकडे आहेत, पण मम्मीचं कार्ड नाही आणलं ती. आणि मम्मीच्या फोनमध्ये ना ऑनलाईन चालत नाही तिचं, खूप झंझट. बेटर मग आम्ही फोन करतो, मग मम्मा फोन करून सांगते की असं असं आहे, पैसे पाठवा आम्हाला. लगेच पप्पाने पैसे पाठवले. गरम झालंय, गर्दी पण आहे. आता जस्ट टिळक नगर गेलंय. आणि हे बघा, इथे पूर्ण मसाला मी मांडीवर घेतलाय, म्हणजे पाया. आता मी घरी जातोय, तो घरी जाईल आणि मग फ्रेश वगैरे होऊन मग तुमच्याशी बोलू. सो हॅलो गाईज. तर आल्या तर झोपलो होतो मस्तपैकी आम्ही, कारण इतकं थकलेलो, एवढं उन्हात चाललो आलो घरी. ठीक आहे, आता फ्रेश वगैरे झाली आम्ही. 7 वाजतील आता थोड्या वेळाने. आणि मी तुम्हाला दाखवते की येताना आम्ही काय काय आणलेलं, म्हणजे आम्ही काय काय घेतो. आणि मला दिसतंय हे बघा, एवढं बेकार झालंय ना, आणि एवढं दुखतंय ना. जाऊ दे, पण नॅचरल आहे ते. आता हे बघा, मसाला इथे ठेवलाय, अजून काय मम्मीने डब्यात बर्नीत नाही काढलाय. सकाळी इथे बर्नी धुवून ठेवलेली, आणि सुकली आहे म्हणून इथे काढून ठेवली आहे. आणि मस्त पपई घेतलेली येताना,
10-10 रुपयाला पपई भेटत होती. तर मम्मीने मस्त पिकलेली पपई घेतली आहे. आधी संध्याकाळी मस्त आम्ही खाऊ कापून. मम्मीने दिली तरा आणि इथे दालचिनी आणि लसूण उरला होता. सो असं आहे. आणि मी आता खाली जाणार आहे कारण आज बुद्ध पौर्णिमा आहे. सो तुम्हाला बुद्ध पौर्णिमेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. सो मी खाली जाणार आहे. खीर बनवते मम्मा. खीरसाठी तांदूळ भिजत घातलेले मी दुपारी आल्यावर. आणि दूध आणायचं आहे, दूध आणायला जायचं आहे. मेथीची भाजी आणायची आहे. सो असं आहे. तर जावं लागेल मला खाली. आणि बुद्ध पौर्णिमेच्या निमित्तच मम्मा खीर बनवते गोड गोड एकदम भारी. सो असं आहे. आणि आता आज काय डेट आहे माहिती आहे का तुम्हाला? आज आहे ना 12 तारीख आहे. आणि 12 तारीख आहे तर गावी जायच्या पण डेट्स लवकर येत आहेत. सो ती पण तयारी चालू झाली आहे की पॅकिंग वगैरे सगळं काहीच. सो तुम्हाला आता कोकणातले ब्लॉग्स बघायला भेटतील काही दिवसांनी. सो असं आहे. तर मी आता खाली जाऊन येते आणि मग नंतर आपण बघूया की मम्मा जेवण काय बनवते स्पेशल आज. स्टेडियम. तर मम्मीचं जेवण तर बनवून झालेलं आहे. आणि दुपारी आम्ही बाहेर जेवलेलो म्हणून पप्पांनी पण बाहेरून ऑर्डर केलेलं, पूर्वा आणि पप्पांनी. सो पनीर ते आहे तर ते मी गरम करायला ठेवलं आहे. आणि मस्तपैकी अशी खीर बनवलेली आहे. सो इथे मस्त पनीर गरम होतं आहे आणि ह्याच्यात मस्तपैकी खीर आहे. आणि इथे डाळ बनवली शेंगा टाकून. ह्याच्यात सकाळची मटकीची भाजी आहे, खाली भात आहे आणि ते मेथी आहे जी मी आणलेली मार्केटमधून. सो असं आहे. आणि आता मला कुरडे तळायची आहे. मम्मी बोलली कुरडे पापड जे काय असेल ते तळ म्हणजे एकदम असं तसं प्रॉपर जेवण होईल आज. सो कुरडे तळूया. पनीरची भाजी गरम होती इथे. सो असं आहे. आणि तुमच्याकडे आज काय स्पेशल होतं ते पण कमेंट करून सांगा. तर इथे 4च कुरडे काढून ठेवले. इथे तेल गरम होतं आहे आणि इथे पनीरची भाजी झालेली आहे गरम. सो मी आता घेतलेलं आहे जेवायला मस्तपैकी डाळ, मेथीची भाजी, इथे पनीरची भाजी, 2 चपात्या आणि राईस.